लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मौजा चिंचोली संगम ते बिटरगाव रस्त्याची मागील 4-5 वर्षापासून अतिशय दयनीय अवस्था झालेली होती। दळणवळणाचा हा मुख्य रस्ता असल्या कारणाने विद्यार्थी, रुग्ण, गरोदर महिलांचे रस्त्याअभावी हाल होत होते। तसेच अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले होते। त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या। त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच सामाजिक बांधिलकी जपत जानेवारी 2023 रोजी रिपब्लिकन युवा सेनेच्या नेतृत्वात चिंचोली संगम येथील ग्रामस्थांच्या वतीने यवतमाळ पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे मुख्य कार्यकारी अभियंता S.A. तोडे यांची भेट घेऊन रस्त्याअभावीची व्यथा मांडून सदर रस्त्याच्या मागणीविषयी आग्रही भूमिका घेण्यात आली होती। त्यानंतर सातत्याने रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उच्चस्तरीय पाठपुरावा करण्यात आला होता। रिपब्लिकन युवा सेना व ग्रामस्थांच्या वतीने ऑगस्ट 2024 रोजी कार्यकारी अभियंता यवतमाळ तसेच वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला। त्याचे परिणाम स्वरूप आज रोजी नांदेड महामार्गावरील जकात नाका ते चिंचोली गाव ते चिंचोली फाटा असा 930.20 म्हणजेच 9,20,00,000 रुपये किमतीचा व 8.5 किलोमीटर लांबीच्या कॉन्क्रीट रस्त्याला मंजुरी मिळून निविदा निघालेली असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। सदर पाठपुरावा हा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोदन दिवेकर, तालुकाध्यक्ष गौतम नवसागरे, कार्याध्यक्ष साहेबराव कदम व ग्रामस्थांच्या वतीने सुजित कळलावे, गजानन सोनटक्के, शंकर आडकीने, शंकर चिंचोलकर, किरण चिंचोलकर, कैलास खडसे, विजानन आडकीने, माधव मेळेगावकर, कांता सूर्य व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला होता। रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ।